श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम आश्रये. भगवान पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण या ठिकाणी श्री अमृतानुभवाचं विवरण नित्यानंदैक्य दीपिका नावाची जी श्री कल्याण स्वामींनी टीका केली तिच्या आधाराने आतापर्यंत आपण त्याचा उपोद्घात अमृतानुभवाचा पाहिला. प्रतिपाद्य विषय मनसी निधाय, जे प्रतिपादन करायचं ते मनामध्ये ठेवून प्रकारांतरेण वर्णनम, दुसऱ्या अर्थांतरेण वर्णनम, प्रकारांतरेण अर्थांतरेण वर्णनम उपोद्घात. तर त्या प्रकाराने आपण आता 180 वयांचा थोडासा विस्तारपूर्वक असणारा उपोद्घात पाहिला. आणि आजपासून आता ह्या अमृतानुभव हा जो मूळ ग्रंथ आहे त्या मूळ ग्रंथाला आरंभ होत आहे. त्यामध्येही मूल ग्रंथाचं जे मंगलाचरण आहे त्या मंगलाचरणाला आरंभ होतो. नित्यानंद स्वामींनी जे काही विवरण केले त्याचं संस्कृतमध्ये पुन्हा भाषांतर किंवा एक पदबोधिनी नावाची संस्कृत टीका आहे. तर ती टीका त्यांनीसुद्धा ह्या नित्यानंदैक्य दीपिकेलाच समोर धरून म्हणजे त्या प्रमाण मानून त्या ठिकाणी जवळजवळ केवळ अनुवादच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आपल्याला कुठं कुठं वाटलं तर हे संस्कृत श्लोक आहेत म्हणून संस्कृत श्लोकापुरता आपण संस्कृत असणारी जी तात्पर्यबोधिनी आपलं पदबोधिनी त्या पदबोधिनी टीकेचा थोडंसं यथाशक्ती यथामती आपण श्लोक समजावून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग नंतर मूळ टीका वाचू. तर यामध्ये श्लोक पंचक विवरण प्रारंभ हे जे 5 श्लोक आहेत त्या 5 श्लोकाच्या विवरणाला आरंभ होत आहे. प्रथम श्लोक आहे यदक्षरम अनाख्येय मानंदमजमेकलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम आश्रये. यद अक्षरम अनाख्येयम आनंदम आजम एकलम श्रीमत् निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रये. अन्वय यद अक्षरम अनाख्येयम आनंदम आजम केवलम किंवा एकलम श्रीमन् निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम अहम आश्रये. याचा सरळ अर्थ असा आहे यत अक्षरम, यत म्हणजे जे अक्षर आहे, न क्षरती इति अक्षरा, जे कधीही ज्याचं क्षरण होत नाही म्हणजे नाश होत नाही असं असणारं. अनाख्येयम आणि जे अनाख्येय आहे म्हणजे शब्दाच्या द्वारा, आख्या म्हणजे त्याची शब्दाच्या द्वारा अभिव्यक्ती करणं किंवा शब्दाच्या द्वारा त्याचं निरूपण करणं. पण हे अनाख्येय आहे म्हणजे ते कोणत्याही शब्दाच्या द्वारा त्याचं निरूपण केलं जाऊ शकत नाही असं आहे. आनंदम जे आनंद स्वरूप आहे. अजम, अजम न जायते ते अजा म्हणजे जे जन्मरहित आहे. आणि एकलम, एकलम म्हणजे जे केवळ एकच आहे. किंवा आजम अव्ययम असा पाठ आहे तर व्ययरहित म्हणजे नाशरहित आहे. आजम एकलम किंवा आजम केवलम असा पण पाठ आहे. तर ते केवल आहेत म्हणजे एकपणा वाचून असणारं जे एक हे त्याचं स्वरूप आहे. आणि श्रीमन् निवृत्तीनाथ येते अशा प्रकारचं असणारं श्रीमत निवृत्तीनाथ म्हणजे श्री निवृत्तीनाथ इति ख्यातम अशा प्रकारचं नावाने वर्णन केलं जाणारं किंवा इति ख्यातम ह्या नावाने प्रसिद्ध असणारं जे दैवत, जी देवता श्री गुरु निवृत्तीनाथ या नावाने प्रसिद्ध असणारी देवता, त्या देवतेचा दैवतम अहम आश्रय, त्या देवतेचा मी आश्रय करतो अशा प्रकारचं हे मंगलाचरण आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपल्या श्रीगुरू ज्ञानोबरायांचे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत तेव्हा आपल्या श्रीगुरूंना त्यांनी वंदना केलेली आहे. ग्रंथ प्रारंभ केल्यानंतर तो निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून शिष्टाचाराला अनुसरून या ठिकाणी ह्या 5 श्लोकात मंगलाचरण केलेले त्यापैकी हा प्रथम श्लोक आहे. तर आता या श्लोकाविषयी जे काही संस्कृत भाषांतर आहे त्याच्यामध्ये मंगलाचरण करताना पहा. याच्यामध्ये सच्चिदानंद पदवाच्यम तत्पदलक्षार्थम यत्पदम यतो वाच्यो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह इति श्रुती प्रतिपादितम क्षरत्वाभाववत अक्षरम इति उक्तम. आता इथं अक्षर शब्द जे आहे ना त्या अक्षरपद का आलं ते सांगतात. सच्चिदानंद पदवाच्यम, सच्चिदानंद या पदाचा वाच्य असणारा, तत्पद लक्षार्थमच
आणि तत्पदाचा जो लक्ष्यार्थ यत अक्षरम, यत म्हणजे जे, अशा प्रकारचा अक्षर आहे. जे म्हणजे कोण, तर जे पदाने सच्चिद आणि आनंद स्वरूप असणाऱ्या पदाचं वाच्य, की जे पदाचं वाच्य काय, तर जे असेल कोणी, तर असं जे यत पदम, असं जे पद आहे की यत म्हणजे असं जे स्वरूप आहे की यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा, असं ज्या ठिकाणी मनुष्य प्राप्त झाला असताना वाणी निवृत्त होते. म्हणजे आपल्या ज्या पदाला म्हणजे ज्या स्वरूपाला प्राप्त झाला असताना तिचं वर्णन वाणी करू शकत नाही, म्हणून अप्राप्य मनसा, असं मनासहित वाणी म्हणजे मनासहित चारी वाण्या, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, या चारही वाणी जिथपासून माघारी फिरतात. निवर्तनते इति श्रुती प्रतिपाद्यम, ह्या श्रुतीनं जे सांगितलेलं आहे त्याचं क्षरत्वा अभावत, त्याच्या ठिकाणी क्षरत्वाचा काय आहे, अभाव आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी नाश नावाचा विकार त्याच्या ठिकाणी नाही, असं इति उक्तम क्षरत्व अभाववत, त्याच्या ठिकाणी क्षरत्वाचा अभाव आहे. यद अक्षरम, अक्षरम म्हणजे क्षरत्वाचा अभाव आहे असं ते अक्षर आहे. म्हणजे ते कोण, असं अक्षर कोण आहे, तर ते सच्चिदानंद स्वरूप असं असणारं ब्रह्म. ते तत्पदाचा लक्षात, यत म्हणजे जे, तत् ते ते तत् ते म्हणजे कोण, जे सच्चिद आणि आनंद या पदाचा लक्षार्थ आहे, की ज्या ठिकाणी वाणी किंवा मन हे पोचू शकत नाही, असं जे तत्व आहे ते अक्षर आहे. म्हणजे क्षराचा अभावाने युक्त आहे. म्हणून यत्तु पिंड साक्षित्वेन एव उपाधिभेदेन एव कूटस्थम इति संज्ञितम, आणि त्याच पदाला काय म्हणतात, कूटस्थम. तद एव अन्य सत्ताभावात, त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमात्म्याच्या अतिरिक्त अन्य सत्तेचा अभाव असल्यामुळं केवळ स्वसत्ता मात्रेनं एव, ते केवळ आपल्या स्वसत्तेने म्हणजे सद्रूपानेच स्वमहिम्नी विराजते, आपल्या महिमेमध्ये ते विराजमान आहे. अविकारित्वात तद एव अक्षरम इति ज्ञातम, याचा अर्थ ते स्वमहिमेमध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, अर्थात ते निर्विकार आहे. आणि जर त्याच्यात विकारच होत नाही तर मग तद अक्षरम इति ज्ञातम, म्हणजे त्याच्या ठिकाणी अक्षर आहे, म्हणजे विनाश नावाचा विकार त्याच्या ठिकाणी कधीच होत नाही, कारण कोणताच विकार त्याच्या ठिकाणी नाही, कोणताच विकार नाही. म्हणून अक्षर हा म्हणजे क्षरत्व हाही विकार त्याच्या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे, म्हणून त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. कल्पनातीतया अनाख्येयम इति, आता त्याची कल्पना जरी करायची म्हटलं तर तीततया ते कल्पनेच्या काय आहे, अतीत आहे. कल्पना कोणती, माईक पदार्थांची काही कल्पना करता येईल. अमाईक असणारं जे परमात्म तत्व आहे ते कल्पनेच्या कवेत कधीही येऊ शकत नाही, म्हणून त्याला अनाख्येयम, ते अनाकलनीय असल्यामुळं त्याला अनाख्येय असं म्हटलेलं आहे. यद अक्षरम अनाख्येयम, त्याची आख्या म्हणजे त्याचं शब्दाने निरूपण करता येत नाही. कारण जे पदार्थ असतात, क्षर पदार्थ असतात, म्हणजे ते नामरूपाला नामरूपाने युक्त असतात, म्हणजे नामरूप हे मायेचे, तर त्यांचं शब्दाने वर्णन करता येतं. आणि पुन्हा ते पदार्थ विनाशी पण असतात, पण हा पदार्थ मूळचाच अविनाशी आहे आणि परावाणीच्याही पलीकडचा, मनाच्याही पलीकडचा असल्यामुळं त्याच्याविषयी वर्णन किंवा निरूपण शब्दाने करता येत नाही. परा ही शब्दजननी, कारण ते म्हणतात तुम्हाला परावाणीनं तरी समजा नसेल वैखरी वाणीनं सांगता येत, नसेल तुम्हाला मध्यमा वाणीनं सांगता येत, पण पश्यंती परा तरी आहे की नाही, परावाणीचा शब्द आहे, तर ते म्हणतात की परा ही शब्दजननी. परावाणी ही खरी शब्दाची जननी आहे. म्हणजे पहिला जो शब्द आहे तो परावाणीमधून निघतो, नंतर पश्यंतीमध्ये, मध्यमा आणि वैखरीमध्ये येतो. पण जरी वैखरी नसतील तर परेमध्ये तरी आहे ना, असं तुम्ही म्हणाल. म्हणजे परावाणी तरी त्याचं ज्ञान करून देईल असं तुम्ही म्हणत असाल तर तस्या अपि परत्वात तस्या आख्या कथम भवेत. पण त्या परावाणीपर्यंत असता तो ते परमात्म तत्व म्हणजे परावाणीला विषय होणार असतं तर आम्ही त्याचं वर्णन केलं असतं. पण तो परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे, म्हणून या ठिकाणी परावाणीच्याही पर असल्यामुळं तस्या आख्या कथम भवेत, त्याच्या आख्या म्हणजे त्याचं वर्णन, त्याचं निरूपण कसं काय बरं होईल, अर्थात होणार नाही. न एव भवेत, होणारच नाही.
अहो आख्यायी शब्दसंभूता यत्र शब्दस्य असंभवा तत्र आख्येती कथम भवेत. आता म्हणतात न एव भवेत तस्य आख्या कथम भवेत. तिचं आख्यान किंवा निरूपण कसं करता येईल. अर्थात न एव भवेत, करताच येणार नाही. अहो आख्यायी शब्दसंभूता, कोणतंही आख्यान म्हणजे काय, तुम्हाला त्याचं वर्णन करायचं झालं तर वर्णन कशात, शब्दात्मक आहे. शब्दापासूनच वर्णन करता येईल. शब्द वाचून तर काही वर्णन करता येणार नाही. ठीक चाललं आहे ना. मग म्हणतात यत्र शब्दस्य असंभवा, ज्या ठिकाणी शब्दाचाच आज संभव आहे, कारण शब्दाशिवाय तर निरूपण करता येत नाही. आणि तिथं शब्द त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी शब्दच नाही, कारण ते जे स्वरूप आहे ते परायवाणीच्या पलीकडचं आहे. मग कोणता शब्द आहे तिथं, कोणताही शब्द नसल्यामुळं तत्र आख्यायती कथम भवेत. आणि त्याचं ते आख्येय म्हणजे ते तत्व आख्येय आहे, वर्णन करण्यास योग्य आहे, असं कसं बरं होईल. अर्थात होणं शक्य नाही. अवांग मनस गोचरतया यतः श्रुतीही अपि निवर्तते तस्या आख्या केन करणीया. ते तत्व कसं आहे, अवांग मनस गोचर, वाणी मन आणि शब्द, बरोबर ना. अवांग मनस गोचर, वाणी आणि मन यांना देखील ते काय आहे, अगोचर अर्थात अतिंद्रिय अविषय असं असल्यामुळं तिथं श्रुतीसुद्धा काय करते, निवृत्त होते. श्रुतीसुद्धा अध्यारोपाच्या भाषेमध्ये काहीतरी उपाधीला धरूनच बोलू शकते, केवळ अमायिक पदार्थाचं वर्णन करू शकत नाही. आणि त्यामुळं श्रुती जरी असली तरी अवाङ्मनस गोचर असणाऱ्या ज्या आत्मतत्वाचं वर्णन श्रुतीसुद्धा नेती शब्दाने करते. परंतु परमात्मा इदम इत्थम या रूपाने परमात्म्याचं वर्णन श्रुती देखील करू शकत नाही. मग आज तशी आख्या केन करणीया, त्याचं आख्या, त्याचं वर्णन, त्याचं निरूपण कोण बरं करील, कोणाच्या द्वारा होणं शक्य आहे. न केनापि ती भावा, कोणाच्यानेही त्याचं वर्णन होणं शक्य नाही. आता यत शब्दवाच्यम तद अनात्मतया तद व्यतिरिक्तमेव. आता म्हणून जे जी वस्तू आहे ती शब्दाने जर वाच्य होत असेल तर ती जी शब्दाने वाच्य होतं तो पदार्थ कसा असतो, माईक अनिर्वचनीय मिथ्या असतो. आणि परमात्मा जर शब्दाचा वाच्यच यत शब्दवाच्यम, आणि जर एखादा पदार्थ शब्दाने वाच्य होत असेल तर तो काय असतो, अनात्मा असतो. आणि मग अनात्मा असला तर तो अनात्मा आहे, म्हणजे शब्दाने जर सांगितलं तो अनात्मा आहे, याचाच अर्थ तद व्यतिरिक्तमेव, तो आत्म्याहून काय आहे, भिन्नच आहे. मग तुम्ही जेवढ्या पदार्थाचं वर्णन करणार ते आत्म्याचं वर्णन होणार नाही, ते अनात्म पदार्थाचंच वर्णन होणार. अहो शब्दत्वेनापि यत् स्वयमेव नाम शब्दाधिष्ठानत्वेन वर्तते यतः यत् सत्तां विना शब्दापि नोत्तिष्ठते. अतः शब्द एव निःशब्दतां गतः श्रुतिः नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः इति कठवल्लीः. आता बघा सांगतात, अहो शब्दत्वेनापि, जरी समजा त्याच्या ठिकाणी काही शब्दत्व आहे पण शब्दता असलं तरीसुद्धा यत् स्वयमेव नाम शब्दाधिष्ठानत्वेन वर्तते. जरी तो पदार्थ त्याच्या ठिकाणी शब्दाच्या ठिकाणी काय आहे, शब्दत्व, बरोबर आहे का. बघा शब्दत्वेनापि, त्या शब्दाच्या ठिकाणी काय राहणार, शब्दत्व राहणार. जरी शब्दत्व राहत असलं तरी यत् स्वयमेव नाम शब्दाधिष्ठानत्वेन वर्तते. तो काय करतो, शब्दाचं त्याच्या ठिकाणी जरी शब्दत्व असलं तरीसुद्धा ते शब्दत्व शब्दाच्याच अधिष्ठानावर राहतं. स्वयमेव वर्तते, स्वतः शब्दत्व हे शब्दाच्याच अधिष्ठानावर शब्दत्व राहतं. यतः यत् सत्तां विना शब्दापि नोत्तिष्ठते. पण ते म्हणा यतः यत् सत्तां विना शब्दापि नोत्तिष्ठते. पण मूळ असं आहे, शब्दत्व हे शब्दाच्या अधिष्ठानाने राहतं, असं म्हणजे शब्दत्वाचं अधिष्ठान शब्द आहे. हे कशासाठी म्हणतात की अशा शब्दत्वाने युक्त असणारा शब्द हा कदाचित ह्या आत्मस्वरूपाचं शब्दाच्या द्वारा निरूपण करील असं कदाचित तुम्ही म्हणाल, पण तुम्हाला असं म्हणता येणार नाही. कारण तो शब्द काय आहे, स्वतः सिद्ध सत्तावान असा तो शब्द नाही का जो शब्दत्वाचा अधिष्ठान झाला आहे. त्या परमात्म्याच्या स्वरूपावर शब्दसुद्धा काय आहे, कल्पितच आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी शब्दाच्या ठिकाणी शब्दत्वसुद्धा काय आहे, कल्पितच आहे. ऐक ना. आणि कल्पित पदार्थ हा कोणालाही अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून यतः यत् सत्तां विना, म्हणून ज्याच्या सत्ते वाचून, ज्याच्या म्हणजे ज्या सच्चिदानंद पदवाच्य या पदाचं लक्ष असणारं जे परमात्मतत्व आहे त्याच्या वाचून, म्हणजे त्या अधिष्ठाना वाचून शब्द हापी न उत्तिष्ठती, शब्द देखील काय होत नाही, उठत नाही, म्हणजे शब्द देखील भासत नाही.
बरं ना, शब्द देखील तुम्हाला भासणार नाही. आता हा शब्द हा एव निशब्दतामगता, म्हणून तो शब्द जो आहे ना, सगळ्या माईक पदार्थांचं प्रकाशन करण्याच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला आणि तिथं त्याचं साम्राज्य चाललं. पण परमात्म्याच्या प्रकाशनाला नाही चाललं. तो शब्द काय झाला? निशब्दतामगता, तो निशब्दतेला प्राप्त झाला. बरं, आम्ही म्हणतो असं नाही. सर्वात प्रबल प्रमाण ते श्रुतीच आहे. तुम्ही म्हणाल लौकिक शब्दांनी परमात्म्याचं प्रकाशन होत नाही, पण वैदिक शब्दांनी होईल ना. ज्या वैदिक शब्दांनी प्रकाशन होईल तुम्ही असं म्हणता, ती श्रुती म्हणजे कठवल्ली, कठोपनिषदात सांगतात की नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. हा आत्मा काही प्रवचनाने प्राप्त होणार नाही. प्रवचन म्हणजे काय? प्रकर्षेनं शब्दरूपाने वैखरीवाणीने उच्चारण केली जाणारी जी वचनं, त्या वचनाने नायमात्मा लभ्य, हा आत्मा कधीही प्राप्त होणार नाही. म्हणजे याचा अर्थ श्रुती वचनावरील श्रुतीतील असणारी प्रकर्ष वचनं ते कधीही आत्म्याला साक्षात विषय करण्याला समर्थ होऊ शकणार नाहीत. नायमात्मा प्रवचनेनं लभ्या इति कठवल्ली. कठवल्लीमध्ये आत्मा प्रवचनाने प्राप्त होणार नाही असं सांगितलं. आता तत् शब्दातीतम शुद्धम बुद्धम नित्यम सच्चिदानंदरूपेण धर्मधर्मित्व भेदेन विना एव राजते. म्हणून म्हणून तत्शब्दातीतम, तो आत्मा शब्दाच्या अतीत आहे, विशुद्ध आहे, बुद्ध ज्ञान स्वरूप आहे, नित्य आहे आणि तो सच्चिदानंद रूपेण, तो सच्चिदानंद रूपेण. मग तुम्ही म्हणा सच्चिदानी आनंद हे शब्द नाही का? परंतु सच्चिदानंद रूपेण, सच्चिद आणि आनंद असं नाही का आत्मा धर्मी आहे आणि सच्चिदानंद हे त्याचे धर्म आहेत. अशा रीतीनं तो धर्मधर्मी भेदाने धर्मधर्मित्व भेदम विना एव राजते. आत्मा नित्य विराजमान आहे, नित्य दैदिप्यमान आहे, स्वयंप्रकाश रूपाने आहे. तो धर्मी धर्मत्व भेदाने नाही का. आत्मा काय आहे? धर्मी आहे आणि सच्चिदानंद हे त्याचे धर्म आहेत असं तुम्हाला म्हणता येणार नाही. कारण त्यांनी सांगितलं धर्मधर्मी भेदामध्ये अन्याश्रितत्वे सती अस्वतंत्र हा धर्म. धर्म जर म्हणलं ना, आनंद हा त्याचा म्हणलं तर तो अन्याच्या आश्रयाने राहतो आणि धर्म हा अन्याच्या आश्रयात राहतो. स्वतः कसा असतो? अस्वतंत्र असतो, त्याला म्हणतात धर्म. तसंच सच्चिदानंद हे आत्मस्वरूपाचे धर्म नाही का. कधी कधी ते काय सच्चिदानंद हे अस्वतंत्र आहेत आणि ते आत्म्याच्या आश्रयाने राहतात असं नाही. सच्चिदानंद हे आत्म्याचं स्वरूप आहे, धर्मधर्मी भाव त्याच्यामध्ये नाही. म्हणून सांगतात म्हणजे याचा अर्थ आत्मा स्वयंप्रकाश रूपाने नित्य विद्यमान नाही का? नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, नित्यमुक्त आहे, सगळं आहे. पण शब्दाला मात्र हा विषय आहे. जर तुम्हाला नाही पण त्या शब्दांनी सच्चिदानंद पदाने विवरण केलं ना, तर ते जे सच्चिदानंद पद आहे ते त्याचं काय आहे? लक्ष्य आहे. ते त्या सच्चिदानंद पदाचं वाच्य नाही किंवा सच्चिदानंद हे त्याचे धर्म नाही आणि आत्मा हा धर्मी नाही. ह्या अर्थाने श्रुती देखील तिथं अप्राप्य मनसा सह सच्चिदानंद पदाचा तो आत्मा वाचक नाही. हा सच्चिदानंद पदाचा आत्मा हा वाच्य नाही आणि सच्चिदानंदपद ही आत्म्याची वाचक नाहीत. अहो अत्र आनंदैकरसे न किंचित द्वैतम समुपस्थितम. आनंद एकरस आहे, म्हणजे एक रस असणारा जो आनंद आहे. एक रस याचा अर्थ ओतप्रोत, घनीभूत किंवा ठोस, भरीव, ओतप्रोत असा असणारा, सबराभरीत असा असणारा जो आनंद आहे, त्या आनंदामध्ये न किंचित द्वैतम समुपस्थित, येत किंचितसुद्धा द्वैत तिथं उपस्थितच नाही. द्वैत आलंच, त्या द्वैताचं सत्ताच त्या ठिकाणी नाही. यतः अस्य आनंदे नान्या कश्चित आनंदवान भवती. यथा कारण अस्य आनंदे, ह्या आनंदाच्या ठिकाणी न अन्य कश्चित आनंदवान भवती. पुन्हा काय आहे त्यांनी सांगितलं नाही. एक त्याचं काय असतं, ह्या आनंदाच्या आश्रयाने दुसरा जर आनंदवान असा जर झाला असता तरी त्याच्यामध्ये आपण व्यवहारामध्ये त्याला आनंद असं म्हणतो. परंतु हा जो आनंद आहे म्हणजे आनंदरूप जो आत्मा आहे तो असा काही नाही की न यथा अस्य आनंदे, अस्य म्हणजे आत्मन हा आनंद आहे. त्या आत्मस्वरूप आनंदाच्या ठिकाणी किंवा आनंदस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी न अन्य कश्चित आनंदवानमध्ये दुसरा कोणीही त्या आनंदाने आनंदवान होत नाही. जर झाला असता तर मग बरोबर आहे, हा आनंद आश्रय आहे, बरोबर ना, आणि त्या आनंदाने युक्त असा दुसरा कोणीतरी आनंदी होतो. पण ह्या आनंदाने कोणीही आनंदवान होत
नाही याच्या आश्रयाने वस्तुअंतराभावात, कारण दुसऱ्या वस्तूचाच काय आहे, अभाव आहे, आहे की नाही. इथं त्यांनी सांगितलं नाही हे अध्यारोपाची भाषा वगैरे काय, म्हणजे सगळे आपल्याला प्रक्रिया डोळ्यापर घ्याव्या लागतील, आहे की नाही. वेदाने सांगितलेलं आहे का याच्या आनंदाने सगळे आनंदी होतात, असं आहे. अशी पण श्रुती आहे ना, सगळे जे आनंद आहेत यश एव हे आनंद याती, याच्यात आनंदाने सगळे आनंदी होतात. ते श्रुती सांगताना ती श्रुतीची भाषा कोणती आहे, आध्यारोपाची भाषा आहे. पण वस्तुस्थितीनं जर आपण पाहिलं, बरोबर, निष्प्रपंच आत्मा जर पाहिला तर त्याच्या ठिकाणी काय आहे, अत्र कश्चित आनंदवान न भवती. आत्म्याहून आत्मा आनंद स्वरूप आहे आणि त्या आत्म्याच्या आनंद स्वरूप आत्म्याच्या आनंदाने आनंदवान होणारं असा दुसरा कोणताही पदार्थ नाही वस्तुअंतराभावात. कारण का, दुसऱ्या वस्तूचा काय आहे, त्रैकालिक अत्यंताभावच आहे. आत्म्या अतिरिक्त दुसऱ्या वस्तूचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे की जेणेकरून याच्या आनंदाने ते आनंदी व्हावे. असं जर झालं असतं, पण दुसरी वस्तूच नाही ना, मग आनंदी कोण होईल, केवळ आनंदच आनंद आहे, आनंदी नाही. मग ह्याच अर्थाने स्वामी महाराज म्हणायचे, त्यांना जर कोणी म्हणले आनंदी तर ते काय म्हणायचे, मला शिव्या देता का, मला शिव्या देता काय, मी आनंद आहे आणि मला तुम्ही आनंदी काय म्हणता, असं म्हण, बरोबर आहे ना. याच अर्थाने वस्तुअंतराभावात दंडग्रहणेनं यथा पुरुषा दंडी इति उच्यते तद्वत. आनंदी शब्द कधी येईल, जसा दंडी हा म्हणतात की दंडी आला, दंडी आला म्हणजे हातात दंड म्हणजे काठी आहे आणि काठीनं युक्त आहे, त्याला आपण म्हणतो का दंडी पुरुष आला. तसं असं असतं की आनंद आहे आणि त्या आनंदाने युक्त असा कोणी पुरुष असता तर आनंदी शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी करता आला असता. पण आता दंडी कोणी, दंडीप्रमाणे आनंदी कोणी नाहीच आहे, कारण ज्याने आनंदाने युक्त व्हावं असा दुसरा पदार्थच नाही, पदार्थ फक्त आनंदच आहे असं सांगतात. अत्र आनंद शब्द हा स्वरूपतः न धर्मतः. आनंद शब्दाचा जो प्रयोग आहे तो स्वरूपाने आनंद सांगितलेला आहे. आनंद हा त्या आत्म्याचा धर्म म्हणून या ठिकाणी कथन केलेलं नाही. आता सएव आनंद हा अधर्मतया स्वतः सिद्धतया वा अज इति विशेषणम अर्हति. कसं क्रमक्रमाने सांगतात. पहिल्यांदा काय सांगितलं, यद अक्षरम, नंतर सांगितलं अनाख्येयम, नंतर आनंदम ह्या पदाचं वर्णन केलं. आता अज पद जे आहे तर ते अज कसं, म्हणजे एकापासून एक काय सांगितलं, तो परमात्मा पहिल्यांदा अक्षर आहे म्हणून अज आहे आपलं, म्हणून अनाख्येय आहे आणि अनाख्येय आहे म्हणून आनंद स्वरूप आहे आणि असा एकमेवा द्वितीयम आनंद स्वरूप आहे म्हणून तो अज आहे आणि असा अज आहे म्हणून तो एकलम आहे. अशा प्रकारे एका पहिलं जे केलेलं विशेषण आहे ते दुसऱ्याला विशेषण आपलं काय होतं, हेतू होतं असं सांगितलेलं, बरोबर ना. हा कारणमाला अलंकाराच्या कारणमाला एक पुढच्याला म्हणजे पूर्व विशेषण उत्तर विशेषणाला हेतू होतं, त्याला कारणमाला अलंकार म्हणतात. तसं इथं बघा, अत्र आनंद अतः सएव आनंद हा, म्हणून तोच जो आनंद आहे तो अधर्मतया. तो आनंद म्हणजे काय आहे, धर्म नाही, अधर्म आहे, म्हणजे धर्मरहित असल्यामुळं. आनंद हा धर्मत्वाने शून्य असल्यामुळं, आनंद हा धर्म नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी धर्मित्व, आनंद हा धर्म नाही म्हणून त्याच्या ठिकाणी धर्मित्व, बरोबर ना. धर्मित्व नसल्यामुळं स्वतः सिद्धता, तो स्वतः सिद्ध आहे, स्वतः सिद्ध असल्यामुळं वा अज इति विशेषणम अर्हति, म्हणून या ठिकाणी अजर असं विशेषणसुद्धा त्याला योग्यच आहे. तो धर्म असता तर ते त्याचं विशेषण झालं नसतं, आहे की नाही. पण तो अधर्म असल्यामुळं अज हे त्याचं विशेषण होऊ शकतं, बरोबर ना. अथ तेन विशेषणेन विशिष्टम विशेष्यम अजाततया कशापि विशेषणस्य विषयः न भवति. म्हणजे आता येथे न विशेषण अज हे त्याला एकदा विशेषण दिलं की त्या विशेषणाने विशिष्ट जे विशेष्य आहे ते अजाततया, ते विशेषण कसं आहे, अज विशेषण आहे आणि ते विशेषण दिलं आत्म्याला, अज असं विशेषण दिलं तर त्याने विशिष्ट असणारं जे विशेष्य आत्मा तो अजाततया, ते काय, त्याला जायते ह्या विशेषणाचा नित्य काय त्याच्या ठिकाणी अभाव असल्यामुळं कशापि विशेषणस्य विषय न भवति, ते कोणत्याच विशेषणाचं विशेषण होणार
नाही, कारण ते काय जन्मलेलंच नाही. आता इतर कोणत्या विशेषणाचं विशेष्य होईल? कोणत्याच विशेषणाचं विशेष्य होणार नाही ना, विषय होणार नाही, विषय हा न भवती. आता अज इति नामधेयम अत्र एव शोभते, म्हणून अजय जे काही नामधेय संज्ञा ही यालाच शोभते. कोणाला? अज ही नामाची संज्ञा कोणाला शोभते? याला म्हणजे कोणाला निकम बाबा? फक्त आत्म्यालाच शोभते, दुसऱ्याला कोणाला नाही. परिपूर्णतया नित्यतयाच आत्र स्वोत्पत्ती विकल्प न कदापि स्फुरती. आता तो परिपूर्ण आहे, परिपूर्णतया आत्मा हा परिपूर्ण असल्यामुळं, परिपूर्ण आहे म्हणजे काय? देश काल वस्तू परिच्छेद राहिते, हे त्याचं पूर्णत्व आहे, आहे की नाही? नित्यतयाचं, आणि तो नित्य असल्यामुळं आत्र स्वोत्पत्ती विकल्प, त्याच्या उत्पत्तीचा विकल्प कदापि न स्फुरती, न कदापि स्फुरती. कधीही त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या उत्पत्तीचा विकल्पाचं स्फुरण कधीच होणार नाही, म्हणजे विकल्प घेण्याचं कारणच नाही. आता हा अज इति संज्ञा आत्र समीचीना, म्हणून या ठिकाणी अज ही संज्ञा अत्यंत सार्थ आहे, समीचीन आहे, युक्त आहे. अनादि मध्यांततया तू तद अखंडितम अस्ति एकम. आता ते म्हणतात आता जन्मला नाही म्हणजे तो कसा आहे? अनादि, बरोबर ना? अनादि हे, आणि मध्य अंततया असं नाही. हां, नाही, अनादि मध्यांततया कोणता समास होईल हे? म्हणजे ज्याला आदि न वर्तते, मध्य न वर्तते, तथा अंतःपि न वर्तते इति अनादि मध्यंत, बरोबर ना? तर अशा प्रकारचा जो पुरुष आहे तो अनादि आहे, म्हणजे तो उत्पन्नही झाला नाही. उत्पन्न झाला तर तो मध्यकाळात स्थिती त्याची झाली, आणि स्थिती झाली नंतर त्याचा काय झाला? अंत झाला. पण हे तत्त्व कसं आहे? अनादि, ज्याला उत्पत्ती नाही, स्थिती नाही आणि नाश नाही, अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि नाश रहित असणारं तद अखंडितम, असं जे वस्तू आहे ते काय राहणार? अर्थात अखंडितम अस्ति एकम, ते अखंडित एकच रूपाने विद्यमान आहे. तत्व चिन्मात्रतया आद्यंतरहिततयाच केवळ अद्वैत रूपेण एव राजते. तत्व, परंतु ते जे तत्व आहे ते तत्व चिन्मात्रतया, ते पुन्हा कसं आहे? ते केवळ नुसतं सत्ता मात्र आहे असं नाही, ते काय आहे? चिन्मात्रतया. जसं सन्मात्र आहे तसं चिन्मात्र असल्यामुळं आणि आद्यंतरहिततया, आद्य आणि अंत याने रहित असल्यामुळं केवळ अद्वैत रूपेने एव राजते, केवळ अद्वैत रूपानेच ते विराजमान आहे, दुसरा कोणताही पदार्थ त्या ठिकाणी नाही. म्हणजे त्या काय सांगितलं? एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, तिथं नानात्व म्हणून काहीही नाही. अहो एकमेवा द्वितीयत्वापि स्वलीलया अनेकत्वाभासयेत. आता ते म्हणतात एकमेवा द्वितीयत्वापि, ते जरी एकच असलं पण आम्हाला हे नाना दिसतं ना, अनेकत्वाचा आभास होतो ना, त्यात काय आहे? एकमेव अद्वितीयत्वेनापि, एकम एव आणि अद्वितीय असलं तरी, ऐक नाही, एकम एव अद्वितीयनं तर ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं असलं तरी मग अनेकत्व कसं येतं? नेह नानास्ति किंचन, तर स्वलीलया अनेकत्वम आभासयेत, त्या आत्म्याच्या लीलेने त्या ठिकाणी अनेकत्वाचा आभास होतो. आपण दररोज पाहतो लोकवत्तु लीला कैवल्यम, त्याला अनेकत्वाचा भास होतो. सदा आत्मनः अद्वैतम अविमुच्य स्वसंवेद्यत्वेन नाम स्वानुभवेन एव विलसती. याचं बघा, सदा आत्मनः अद्वैतम, सदा आत्म्याचं काय आहे? अद्वैतच आहे, पण ते अविमुच्य, त्या अद्वैत तत्वाला कोणत्याही प्रकारची हानी न पोचता किंवा त्याला न सोडता, आपल्या एकमेवा द्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित देशकाल वस्तू परिच्छिन्न अपरिच्छिन्न असं जे आत्मतत्व आहे ते अद्वैतम अविमुच्य, ते आपल्या अद्वैत स्वरूपाला न सोडता स्वसंवेद्यत्वेन नाम, ते स्वसंवेद्यत्वाने, म्हणजे ते स्वतःचा स्वतःला विषय होऊन असं नाही, स्वसंवेद्यत्वे नाम, स्वतःचाही स्वतःला विषय न होता स्वानुभवेन एव विलसती, ते आपल्या स्वानुभवानेच, म्हणजे स्वानुभव कोणता? याचा स्वानुभव कोणता? अनुभव रूपाने, अनुभवाचा अनुभव घेणं असं सांगितलं ना पाठीमागं, म्हणजे अनुभव रूपाने असणं हेच त्या अनुभवाची काय आहे? अनुभूती आहे, असं त्याचा अर्थ. आणि त्या रूपाने विलसती, त्या रूपाने ते विराजमान आहे, नाम त्या रूपाने ते काय आहे? विलसती, विशेष रूपाने शोभायमान, विशेष रूपाला येतं नाम, ती मायेच्या द्वारा तुम्हाला प्रतीती होत राहते त्याची, बरोबर आहे ना? असंच अर्थ घ्यायचा ना, किंवा ते स्वयंप्रकाशत्वाने विराजमान आहे असं घ्या.
नाही का, स्वानुभवेन एव, स्वानुभवाने ती विराजमान आहे. प्रवृत्ती निवृत्ती आदी कैही द्वंद्वही अस्पृश्यम इति यत् आत्यंतिकम निवृत्तीपदम तद एतद निवृत्तीनाथ इति नामना संज्ञितम. आतापर्यंत आपलं झालं यद अक्षरम अनाख्येयम आनंद मज एकलम, मज केवलम किंवा एकलम. आता श्रीमन निवृत्तीनाथ येते असं सांगतात. तर ते म्हणतात प्रवृत्ती निवृत्ती कादेही द्वंद्वही अस्पृश्यम इति. आता त्या ठिकाणी स्वानुभवानेच राहतं, मग तिथं प्रवृत्ती आणि निवृत्ती ही द्वंद्व आहेत का? दोन्ही नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या द्वंद्वानी जे अस्पृश्य अस्पर्शित आहे, प्रवृत्ती निवृत्त्यादी कैही द्वंद्वही अस्पृश्यमिती, त्या दोन्ही द्वंद्वांनी त्याला स्पर्श केला नाही. यद आत्यंतिकम निवृत्तीपदम, ह्या प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही पदांची म्हणजे कोणत्याही पदाची ज्या ठिकाणी आत्यंतिक निवृत्ती आहे असं जे पद, अशी जी वस्तू, तद एतद निवृत्तीनाथ इति नामना संज्ञितम, त्याला निवृत्तीनाथ अशी संज्ञा दिलेली आहे. तुम्हाला प्रवृत्तीच्या सापेक्ष असणारं ही निवृत्ती नाही, म्हणून त्यांनी लिहिलं ना काय काय निवर्त्य तरी नाही तरी हा निवर्तवी तरी काही परी कैसा वैशे नाही ठाई निवृत्ती नामाच्या. आणि दुसरं एक हे वाचुनी प्रवृत्ती विरोधे, वाचुनी प्रवृत्ती विरोधे का दुसरं एक ज्ञानेश्वरीमध्ये एक मला वाटतं एक आहे की तुम्हाला निवृत्ती ही झाली नाही कैसा वैशे ठाई निवृत्ती नामाचा. या ठिकाणी प्रवृत्तीच स्पर्श केली नाही तर त्याला निवृत्ती कुठून म्हणता येईल, आहे की नाही. म्हणून ते म्हणतात तदेतद निवृत्तीनाथ हेती नामना संज्ञितम, निवृत्तीनाथ ह्या नावाची त्याला संज्ञा आहे. सा एषा संज्ञा स्वरूपतः न संबद्धता. आता निवृत्तीनाथ ही जी संज्ञा आहे ना, ही यांना लागलेली आहे, म्हणजे आत्मतत्वाला निवृत्तीनाथ ही संज्ञा लागली असं तुम्ही कदाचित म्हणाल तर ती काय म्हणजे काय, निवृत्तीचा संबंध आत्म्याशी आला. तर ते म्हणतात ही जी संज्ञा आहे सा एषा संज्ञा, तीही संज्ञा स्वरूपतः न संबद्धता, त्याच्याशी कोणाचा संबंध झाला आणि मग झाली असे नाही, त्याचं ते स्वरूप आहे म्हणून त्याला निवृत्ती ही संज्ञा आली. अहो प्रत्येक देवा हा कायिक वाचिक मानसिक प्रवृत्ते हे पराहा. आता सनिवृत्ती ही अपि नियंत्रितेन वर्तते तथास्तु निवृत्तीनाथेती संज्ञा अन्वर्थका एव. यत्तु प्रवृत्ती निवृत्ती अधिष्ठानम तत्र सहजम एव निवृत्ती स्वामित्वम वर्तते. अतः निवृत्तीनाथ इति अभिधानम सार्थकताम उपगतम. मग ती तुम्ही म्हणता तो प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती नाही, मग त्याला निवृत्ती संज्ञा आलीच कशी, आहे की नाही. प्रवृत्ती असली तर प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती, तर तुम्ही म्हणता हा निरपेक्ष निवृत्ती. निवृत्ती शब्द सापेक्षता घेऊन उत्पन्न झालेला आहे की नाही ही संज्ञा, आणि हेच तिचं सार्थकतं. ते म्हणतात नाही, निवृत्ती नामाची जी संज्ञेला अन्वर्थकत्व आलेलं आहे त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो. अहो स एषा संज्ञा स्वरूपतानं संबद्धत. अहो प्रत्येक देवा हा कायिक वाचिक मानसिक प्रवृत्ती हे परा. हा प्रत्येक देव म्हणजे आत्मदेव, तो आत्मदेव हा कायिक वाचिक आणि मानसिक जेवढे प्रकृती होईल, शरीराची इंद्रियाद्वारा किंवा वाणीची किंवा वाणीद्वारा किंवा मनाची जेवढी प्रवृत्ती होतील त्या प्रवृत्ती हे परा, त्या प्रवृत्तीच्या पलीकडंच आहे का नाही आत्मदेव. बरं, आता सनिवृत्ती आपली नियंत्रित्वेन वर्तते, तो सगळ्यांच्या पलीकडचा असल्यामुळं आता सनिवृत्ती आपली नियंत्रित्वेन वर्तते. त्याची जी सांगितलेली निवृत्ती आहे, बरोबर ना, निवृत्ती आपली नियंत्रित्वेन वर्तते. तो जसा प्रवृत्तीचा नियंत्रक आहे, बरोबर ना, तसं त्याच्या ठिकाणी निवृत्तीचं देखील नियंतृत्व आहे. प्रवृत्तीचंच नियंत्रित्व आहे असं नाही, प्रवृत्तीचं नियंत्रण केलं तर तो निवृत्ती होईल, पण मग काय होईल, तो निवृत्तीचा नियमक होणार नाही. पण आमचा जो आत्मदेव आहे तो प्रवृत्तीचा नियामक आहे का निवृत्तीचा पण नियामक आहे. म्हणजे प्रवृत्तीचंच नियंत्रण करतो आणि प्रवृत्तीला दूर लोटतो का निवृत्तीला पण दूर लोटतो, निवृत्तीला पण दूर लोटतो. लक्षात येते ना, कंटाळवानं नाही नाही. निवृत्ती नियंतृत्वेन वर्तते. आता सनिवृत्ती आपली हे काय म्हणजे मोठी शिक्षाच आहे ना तसं. जो जे तिचे गौरव नेणे सा. आता सनिवृत्ती आपली ती निवृत्ती देखील निवृत्तीचा देखील तो काय आहे नियंत्रित्व आहे. तथास्तु निवृत्तीनाथ ती संज्ञा अनर्थक आहे. म्हणून तो निवृत्तीचा सुद्धा नाथ आहे.
निवृत्तीचा नाथ आहे म्हणजे तो केवळ प्रवृत्तीचा नाथ नाही, तो निवृत्तीचा नाथ आहे आणि म्हणूनच निवृत्तीनाथ संज्ञा आहे त्याला, आहे की नाही. ते म्हणतात सापेक्ष संज्ञा आली, सापेक्ष नाही, सापेक्ष असते तर निवृत्ती म्हणलं असतं, पण निवृत्तीचाही तो नाथ आहे, याचा अर्थ तो प्रवृत्ती आणि निवृत्तीच्याही अतीत आहे. म्हणून आमची संज्ञा जी आहे ना, निवृत्तीनाथ आहे ती काय, श्रीमन निवृत्तीनाथ आहे ती. यत्तु प्रवृत्तीनिवृत्ती आदेशानं तर सहजम एव निवृत्ती स्वामित्व वर्तते. त्याचं कारण असं होतं, निवृत्ती काय, कसं काय निवृत्तीची नियमन कसा करतो असं तुम्हाला कदाचित वाटेल. तर तो निवृत्तीचं नियमन कसा, प्रवृत्तीचं नियमन करेल आणि मग प्रवृत्तीचं निवृत्त नियमन आल्यामुळे त्याला निवृत्ती हे नाव होईल, पण ते नाव तुम्हाला कबूल नाही, आहे की नाही. मग आणि निवृत्तीनाथ असं म्हणतात, त्याचं अन्वर्थक कसं, तर निवृत्तीचं नियंत्रित होईल. आता नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी, तर तुम्ही लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, निवृत्तीनाथ ह्या नावाच्या अन्वर्थकता तुम्ही कशी सिद्ध करणार. एकदम आम्हाला सोपं आहे म्हणतात. आम्हाला म्हणजे वेदांत्यांना, केवळ अद्वैत सिद्धांत ज्यांच्या अंतःकरणामध्ये काय स्थायी स्वरूपाने त्या ठिकाणी नांदत आहे, त्यांना हे याचं काही कौतुक नाही, हे सहज आम्ही तुम्हाला सांगू शकतो. कारण का प्रवृत्ती निवृत्ती अधिष्ठान, आम्ही जेव्हा म्हणतो ना प्रवृत्तीचा नियामक आहे निवृत्तीचा नियामक आहे, पण तत्वतः आत्मा काय, हे प्रवृत्ती निवृत्तीचं अधिष्ठान आहे आणि आत्मस्वरूपावर प्रवृत्ती निवृत्ती या केलेल्या कल्पना आहेत, बरोबर आहे का नाही. मग जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान सहज तत्र प्रवृत्ती निवृत्ती अधिष्ठान, म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचं अधिष्ठान कोण आहे, आमचे निवृत्तीनाथ महाराज आहे. मग अधिष्ठान जर झालं सहजम एव निवृत्ती स्वामित्व, ते त्या ठिकाणी सहजच निवृत्तीचं स्वामित्व आहे. कारण काय आहे, त्यावेळेला अधिष्ठान आत्म्याचं यथार्थ ज्ञान होतं, तेव्हा प्रवृत्ती आणि निवृत्ती यांना स्वतंत्र कुठं सत्ता न राहता ते अधिष्ठान मात्रावशेष होऊन जातात. त्यात निवृत्तीचं आपलं निवृत्तीचंही नियामकत्व सहजच त्याच्या ठिकाणी, ते काही सिद्ध करण्यासाठी आम्हाला फार मोठा काय उठारेटा याच्यासाठी करावा लागणार नाही. असं अधिष्ठानाने सांगितलं की नाही, अधिष्ठान जर निवृत्तीनाथ महाराज असतील तर त्या ठिकाणी निवृत्तीचं इथे सहजच नियामक होतील, प्रवृत्तीचे तर होतील, आहे की नाही. पण मग प्रवृत्ती निवृत्ती त्यांच्या ठिकाणी सिद्ध होईल नियामकत्व, नियम्य नियामक भाव, कल्पित प्रवृत्ती निवृत्तीचं नियामकत्व ह्या त्यांच्या ठिकाणी केलेला आरोप आहे की नाही. आरोपित पदार्थ सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असतो आणि ज्या वेळेला त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेला त्या आरोपित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते, आहे की नाही. मग त्याचं नियामकत्व आहे की नाही निवृत्तीनाथ महाराजांचं, निवृत्तीचं आहे ना. ह्या कारणाने तुम्ही नियामकत्व आहेच आहे, पण नियामकत्व कसं आहे असं तुम्ही विचारा ना. हे अशा प्रकाराने त्याचं नियामकत्व आहे. आता निवृत्तीनाथ इति अभिधानम सार्थकताम उपगम काय, निवृत्तीनाथ इति अभिधानम सार्थकताम उपगतम, म्हणून निवृत्तीनाथ अशा प्रकारचं त्यांना दिलेलं जे अभिधान संज्ञा ती सार्थकतेला प्राप्त झाली. देशकाल वस्तू परिच्छेदरहिते वस्तूनी तदावरणाय न काहापि प्रभवती. आता वस्तू असे की तुम्ही म्हणाल की जी आत्मवस्तू आहे त्या आत्मवस्तूवर आपण म्हणतो ना, आत्मा कसं आपलं माया कसे स्वाश्रया आणि स्वविषया आणि दुसरे काय आत्माश्रया आणि ब्रह्मविषया ना, असं आपण म्हणतो. पण इथं म्हणतात देश काल वस्तू परिच्छेदरहिते वस्तूने. आतापर्यंत आपण काय सिद्ध केलं, देश काल आणि वस्तू ह्या तिन्ही परिच्छेदाने रहित असणारी जी आत्मवस्तू. पण त्या आत्मवस्तूला कधी काय होतं, ज्या वेळेला त्याच्यावर आवरण जर पडलं तर मग त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती असेल किंवा बरोबर ना, आवरणाच्या निवृत्ती नंतर निवृत्ती, आवरणाचे नियमन केलं तर निवृत्ती होईल असं तुम्ही म्हणाल कदाचित. पण देशकालू वस्तू परिच्छेदरहित असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी तद आवरणाय, तिच्यावर आवरण करायला न काहापि प्रभवती, कोणीही समर्थ नाही. स्वयंप्रकाश आत्म्यावर आवरण करील असं कोणाचं सामर्थ्य आहे, कोणाचंच नाही. प्रकाशावर आवरण करील असं अंधाराच्या ठिकाणी सामर्थ्य आहे का, नाही. न काहापि प्रवृत्ती, त्याचं मूळ कारण काय आहे तर वस्त्वांतराभावात, कारण दुसऱ्या वस्तूंचाच काय आहे म्हणजे आत्मा अतिरिक्त वस्तूंचाच अभाव आहे. मग वस्तूच नाही तर आवरण करील कोणा, आत्म्याला आवरण करीलच कसं, नसलेली वस्तू, जी वस्तू अस्तित्वातच नाही त्या वस्तूंना आवरण आत्म्याला कसं आवरण करील. म्हणून वस्त्वांतराभावात
नित्य अपरोक्षतया यत्व अनाख्यम तदेव ख्यातिम गतम. आता म्हणतात मग ते पुन्हा तुम्ही म्हणता पुढे जाऊन काय म्हणता, ख्यातम दैवतम आश्रय. अनाख्य म्हणता आणि पुन्हा काय सांगता, ख्यातम दैवतम आश्रय. जे अनाख्य आहे, शब्दाच्या द्वारा ज्याचं वर्णन केलं जात नाही, आणि असं तत्व पण श्रीमद निवृत्तीनाथ अधिष्ठान रूप असणारं असं जे तत्व आहे ते तत्व यात साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं सांगते ना श्रुतीमाता. ते ख्यातच आहे की नाही, प्रसिद्धच आहे की नाही. प्रसिद्ध म्हणजे नित्य अपरोक्षतया, ते नित्य अपरोक्ष रूप असल्यामुळं यत्व अनाख्येयम, ते जरी अनाख्येय असलं पण ते अनाख्येय असेल तर ते अपरोक्षतेमुळं ख्यातिम गतम, ते काय झाले, प्रसिद्ध आहे. प्रकर्षेन सिद्ध हा, स्वयंसिद्ध हा, स्वयंभू अशा प्रकारचा आहे की नाही. नाही म्हणण्याची सोय नाही. इद्रुक ताद्रुक का अनिद्रुक अताद्रुक, अनिद्रुक अताद्रुक, पण न असती असं कथन करण्याला कधीच विषय होत नाही. आणि अस्तीचा विषय नाही, पण त्याची अस्थिरूपता अबाधित आहे आणि साक्षात अपरोक्ष रूपता त्याच्या ठिकाणी ख्यातम प्रसिद्ध केलेली आहे. एवं निवृत्तीनाथेती संज्ञितम स्वरूपम अस्माभिः आश्रितम एव. एवं अशा प्रकारे निवृत्तीनाथ इति संज्ञितम, निवृत्तीनाथ अशी जी ज्याला संज्ञा दिलेली आहे असं जे स्वरूप आहे म्हणजे आत्मस्वरूप, ते अस्माभिः आश्रितम एव, आम्ही त्याचा आश्रयच केलेला आहे. आश्रय कारण आम्ही त्याचा असा आश्रय केला, आम्ही सोडायचं म्हणलं तर त्या आश्रयाला सोडताच येत नाही, आहे की नाही. त्या असा आश्रय आहे आमचा, आहे की नाही. ज्याला कोणी आश्रय नाही आणि त्याच्या ठिकाणी कोणी आश्रयी नाही, असं आश्रयी विरहित असणारं जे स्वरूप आहे त्याचा आम्ही नित्य आश्रय करतो. आम्ही जरी म्हणलं सोडायचं तर आम्ही सोडूच शकत नाही, मग आम्ही आश्रय करतो म्हणल्याने कुठे बिघडलं, आहे का नाही. असं स्वरूपाचा नित्य आश्रय नाही का आमचा, नित्य आश्रय करतो आम्ही. आता सांगतात स्वरूपम अस्माभिः आश्रितमेव यत प्रसा, कारण काय आहे, आम्ही कितीही प्रयत्न केला का त्याला सोडून वेगळं जावं तर आम्ही कधी वेगळे जाऊच शकत नाही. भूमीवरील तरंगू जरी धाविनला सवेगो तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. यत प्रसादात स्वरूप भ्रांतीर्न भवती. यत प्रसादात, ज्याचा प्रसाद, ज्याचा अनुग्रह झाला एकदा, काय यम वै येश वृणते तेन लभ्या, हाच त्याचा काय आहे, प्रसाद आहे. आणि तो यत प्रसादात स्वरूप भ्रांतीर्न भवती. आता आपल्या स्वरूपाविषयी कधीच भ्रांती होत नाही. आत्मरूप असणारा मी कधीतरी आत्म्याने आवृत्त होतो, त्याला अनावृत्त करावं लागतं. त्याच्यासाठी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न हे कधी करावं लागत नाही. यत प्रसादात स्वरूप भ्रांतीर्न भवती. आत्मप्रसाद झाला की आपल्या स्वरूपाविषयी पुन्हा भ्रम कधीही निर्माण होत नाही. यत त्यागेनापि त्यक्तम न भवती. ज्याला त्यागायचं म्हणलं तरी त्याचा त्याग गेला जाऊ शकत नाही. यदेव अखिलस्य विश्वस्य मूलाधारम एव, कारण तो सगळ्यात विश्वाचंच काय आहे, मूल आधार नाम अधिष्ठान आहे. इथं म्हणतात आधारम काय, आधारो आश्रया असं सांगितलं. दोन्ही हे केले त्यांनी, आधारा आश्रया आणि सामिप्या आश्रया. सामिप्याला आश्रय म्हणतात आणि आधाराला सुद्धा काय म्हणतात, आश्रय असं म्हणतात. हे विश्वस्य मूलाधारम एव, ह्या सर्व विश्वाचा तो मूळ आधार आहे. म्हणजे खरं काय आहे, अधिष्ठानो आधारा हा. आधार म्हणजे काय आहे, अधिष्ठान आहे. अकृतकाही तत्र विश्वाश्रयता, त्या ठिकाणी जे बघा बरं का, विश्वस्य मूल आधारमेव, विश्वाचा मूळ आधार कोण आहे, तोच आहे. संपूर्ण विश्वाचा मूळ आधार कोण आहे, आधार नाम काय, अधिष्ठान. आधाराने सामिप्य घ्यायचं नाही, बरोबर ना. आणि त्या आश्रयाने सामिप्य घ्यायचं नाही आणि आश्रयाने आधार पण घ्यायचा नाही. त्या शब्दाचा आधार काय घ्यायचा, अधिष्ठान मात्र असा घ्यायचा ना, अधिष्ठान मात्र. मग काय होईल, आम्ही जेव्हा आश्रय म्हणतो तेव्हा अकृतकाही तत्र विश्वाश्रयता हा, विश्वाचा तो आश्रय आहे हा अकृतक आहे. म्हणजे विश्वाचा तो याप्रमाणे आधार न होता तो अधिष्ठान रूपाने जो आधार आहे तो अकृतक आहे, तो केलेला आधार नाही. त्यांनी केलेलं सामिप्य किंवा त्यांनी केलेला आधार नसून अधिष्ठान मात्र तो असतो. आणि अधिष्ठानाशिवाय निरधिष्ठान भ्रम होत नाही. पुन्हा अध्यस्त पदार्थाला स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण नाही. या न्यायाने पाहिलं तो अकृतकच आहे का, नाही. कारण काय, याला काय म्हणतात, तो त्याचं विवर्त आहे.
आद्यस्थ पदार्थ जो आहे तो अधिष्ठानातून, त्याला काय म्हणतो आपण, अधिष्ठानाच्या विरुद्ध स्वभावान आणि अन्यथा रूप असल्यामुळं तो खरा त्या आद्यस्थ पदार्थाचा आश्रय रूपाने त्या अधिष्ठानाशी कधी संबंधच होत नाही, असं आहे की नाही. आणि जर कृतक असता तर तो अनित्य झाला असता, म्हणून त्याचा आश्रय आहे पण तो अकृतक आश्रय आहे. ठीक आहे ना. आता सर्वाश्रयत्वम त्वद तू एतद आश्रयकाले अनाश्रयकाले वा अभिन्नम एव. आता तुम्ही म्हणता सर्वाचा आश्रय आहे. सर्वाचा आश्रय म्हणजे सर्व पदार्थ जेव्हा भावरूपाने सत्तारूपाने भासमान असतात तेव्हाच आहे का अभाव, त्या पदार्थांचा अभाव झाला तर अभावाचा आश्रय आहे की नाही. काय आठवं नाठवं गेले भावाभाव तरी झाला स्वयमेव पांडुरंग, तो त्यात सगळ्यांचाच आश्रय ते सांग. इथपर्यंत ठीक आहे ना. आता बघा एवं काय यद सर्व आश्रयत्वम, तू परमात्म्याला सर्व आश्रय म्हणता तुम्ही, सर्वांचाच आश्रय. कशामुळे येते, येतद आश्रयकाले अनाश्रयकाले वा अभिन्नमेव. सर्वांचा आश्रय म्हणजे काय, ज्या वेळेला तो सर्वांचा आश्रय होतो किंवा ज्या वेळेला तो कोणालाही आश्रय देत नाही, आपल्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठित त्यावेळेला सुद्धा अभिन्नमेव, त्यावेळेला सुद्धा त्याच्या ठिकाणी तो अभिन्नच असतो. त्यावेळेलाही त्याच्यामध्ये कोणताच भेद निर्माण होत नाही, आहे की नाही. म्हणजे त्याच वेळेला त्याला भासणारे त्याचे आश्रयी सगळे पदार्थ त्याचे विवर्त असतात. आणि ज्या वेळेला अधिष्ठान ज्ञानाने त्यांची निवृत्ती होते त्यावेळेलाही तो असंग निर्विकारच असतो. आणि ज्या वेळेला तो त्यांचा आश्रय होतो त्यावेळेला तरी तो काही संग दोषाने युक्त असतो का त्याच्या ठिकाणी विकार होतो, कधीच नाही. मग तो सर्वांचाच आश्रय आम्ही म्हणू का नाही. सर्वांच्या भावाचा आणि अभावाचा देखील काय आहे, आश्रय आहे. म्हणजे तो दृंगमात्र द्रष्टारूपाने आहे, त्यामुळे आम्ही त्याला म्हणतो आश्रय. कारण त्यावेळेला तो त्याचं सत्ता आहे, त्याचं स्फुरण रूपत्व आहे, ऐक ना, त्याचं एक रसत्व एक रूपत्व अबाधित आहे, अशी स्थिती आहे. तू एतद आश्रयकाले अनाश्रयकाले वा अभिन्नमेव स्वतः भिन्न सत्ताभावात. बरं, आणखीन त्याचं जे अस्तित्व आहे ते कसं आहे, अभिन्नच आहे. कारण का, कशावरून अभिन्न आहे, तर स्वतः भिन्न सत्ताभावात, स्वतःहून भिन्न असणाऱ्या दुसऱ्या सद्रूप किंवा सत्तेचा त्याच्या ठिकाणी काय आहे, अभावच आहे. दुसरा कोणता सत्ता काय म्हणतो, स्वतंत्र नाही का, स्वसत्ताक म्हणायचं ना त्याला, असा दुसरा कोणताच पदार्थ नाही. सुवर्णमेव यथा अलंकारत्वेन शोभते नाम वस्त्वंतरेण विना एव यथा सुवर्ण अलंकार प्रतीती तद्वस्तु स्वरूपे अखिल दृश्यवर्ग सेव परिपूर्णमेतच्चित स्वरूपम. स्वतः भिन्न सत्ता अभावात, त्याच्या सत्तेहून भिन्न सत्तेचा काय आहे, अभाव. आता बघा याला प्रथमग्रासे काय मक्षिका पातहा असं न म्हणता हे काय, याला काय पाहायचं, चित्त विवर्त या रीतीनं पाहतात. कारण जे अव्याकृत परिणामाचं उदाहरण आहे तेच विवर्तवादाचं उदाहरण आहे असं म्हणजे चांगल्या महापुरुषांनी याचं वर्णन केलं. स्वतः विद्यारण्य स्वामींनी पण ही गोष्ट सांगितलेली पंचदशीतून स्पष्ट होते, आहे की नाही. आता म्हणून हे पुढच्या ओळीचं तुम्हाला लगेच हसू येण्याचं काही कारण नाही. सुवर्णमेव, सुवर्णच यथा अलंकारत्वेन शोभते. सुवर्णच काय होतं, अलंकारत्वाने, अलंकार म्हणून सुवर्णच आहे पण अलंकारत्वाने ते शोभते. कोणाला काय वाटलं तर लगेच आता, कारण ही चर्चा इथंच आत्ताच झालेली बरी, ही जर 10व्या प्रकरणात आली तर मग काय होईल, सगळ्यावर पाणी फिरल. करायची असली तर आहे का नाही, तर ते सांगतात. हां बोला बोला, काय महाराज. हां, वराती मागून नको. हां, सुवर्णमेव, नाहीतर ग्रंथ फारच गोड होता पण कधी. सुवर्णमेव यथा अलंकारत्वेन शोभते. सुवर्ण जसं अलंकार रूपाने शोभतं नाम वस्त्वंतरेन विना एव. वस्त्वंतर म्हणजे दुसरी कोणत्याही प्रकारची वस्तू न होता, वस्त्वंतरेन त्याच्याहून दुसरी वस्तू न होता तीच असणारी वस्तू, बरोबर ना. जेव्हा यथा सुवर्ण अलंकार प्रतीती, ज्याप्रमाणे सुवर्णामध्ये अलंकाराची प्रती होते, सोन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा, बरोबर ना, दुसरी वस्तू म्हणजे अलंकार म्हणून नावाची दुसरी कोणतीही वस्तू निर्माण न होता, म्हणजे सोन्यामध्ये कोणताही विकार, बरोबर ना, सोन्यातलं सुवर्णत्व निर्विकार राहून
ज्या वेळेला अलंकाराने त्या सोन्याला शोभा येते, बरोबर ना. तद्वत त्याप्रमाणे स्वरूपे अखिल दृश्य वर्गस्य एव, आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अखिल दृश्य वर्गस्य एव, सर्व जो दृश्य वर्ग दिसतो स्वरूपाच्या ठिकाणी ते परिपूर्णम एतत् चित्स्वरूपम, सगळा विश्वप्रपंच भासतो त्यावेळेलाही हे आत्म्याचं चित्स्वरूप जे आहे ते परिपूर्ण आहे, बरोबर ना. मग या ठिकाणी ती त्याची शोभाच आहे की नाही. एका जनार्दनी काय एकपणे उभा, एकपणानेच राहतो, एकपणा अखंडित राहिलं का नाही. आणि चैतन्याची शोभा शोभत असे, शोभा म्हणजे विवर्त, चैतन्याचा विवर्त त्या ठिकाणी कसा शोभतो तो, फार शोभतो दोन कारणांनी. कोणत्या कारणाने, की या ठिकाणी चैतन्याला अविकारी ठेवून, बरोबर ना, ठेवून त्या ठिकाणी अन्यथा भासतो, अन्यथा भासतो. दुसरी गोष्ट फार शोभतो, कारण त्या अन्यथा भासामुळे चैतन्याचं येत आज साक्षात अपरोक्षत्वाने ज्ञान करून द्यायला तो खूप उपयोगाचा आहे, ऐक ना. कारण पुढचं लक्षात आलं की नाही. म्हणून आता पुढचं जे चिंतन सुरू होतं ते त्या प्रकाराने, जे पहिलं प्रकरण सुरू होईल आपल्याला प्रकृती पुरुष वर्णन, त्याला हे सगळं अनुकूल आहे. म्हणून प्रकृतीवरून पुरुष सोडत नाही, म्हणजे याचा अर्थ पुरुषाला आपल्या अभिव्यक्तीसाठी प्रकृतीची गरज आहे आणि प्रकृतीला स्वतंत्र सत्ताच पुरण नाही. मग दोघं एकत्रच नांदणार की नाही, आहे की नाही. असं साधारणपणे असं एक त्याचा धोरण किंवा झोक घ्यायचा. आता सांगतात, आणि असं जे आहे ना, की सुवर्णालंकाराची ज्याप्रमाणे प्रतीती आहे, कोणतीही सोने नावाच्या वस्तूत बदल न होता अलंकाराची ज्याप्रमाणे प्रतीती होते, त्याचप्रमाणे स्वरूपे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखिल दृश्य वर्गाची प्रतीती होते. ठीक आहे ना. काही याच्यात काही अन्यथा नाही ना वाटत, काही साशंकता पण नाही ना काही. म्हणजे आता जर आपल्याला हे निशंक झालं तर पुढं आपल्याला ग्रंथच सुलभ झाला सगळा. हेच धोरण किंवा हीच रीती सरणी प्रक्रिया हीच धरायची ना. आणि असं झालं काही नाही, मग तुम्ही काही म्हणा, कुछ नाही म्हणा, आहे की नाही, सब कुछ म्हणा, आरपार म्हणा, काही म्हटलं तरी आमचा काही आक्षेप नाही, आहे की नाही. आता आणि असं जे स्वरूप आहे ना, ते स्वरूप कोण आहे, तद एव अहम अस्मी, तेच कोण आहे, मी आहे. म्हणून ते इतकं त्यांनी हे केलं ना, काय ना, तुम्ही सकाळी वेळी सांगितली, कोणी उपनिषदार्थसुद्धा याच्या पुढारानं ढळती पदे, याच्यापेक्षा हा एवम दशोपनिषदे पुढारानं ढळती पदे. दशोपनिषदाचं काय वाक्य आहे, तत्वबशी महावाक्य. आणि हा या ठिकाणी या श्लोकाचा अर्थसुद्धा असाच आला की नाही, तद अहम अस्मी, ते ब्रह्म मी आहे. त्यागा हा अत्र न भवती, आणि या ठिकाणी त्याग मात्र होऊ शकत नाही. आपल्या स्वस्वरूपाचा त्याग करून कोणी शकतो का, होऊ शकत नाही. एवम आश्रय आश्रितस्य एकरूपतया, आश्रय कोण आहे, मीच आहे. आणि आश्रित कोण आहे, माझ्या आश्रयाने कोण राहतो, मीच राहतो. म्हणजे आश्रय भावाने आहे का, अधिष्ठान भावाने. आश्रित पदार्थ काय अध्यस्त आहेत आणि मी त्याचा काय आश्रय असल्यामुळं आम्ही दोघं काय आहोत, एकच आहोत. कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप असते. ही युक्ती आहे का, हाच खरा अनुभव आहे, वास्तविकता आहे. तिला हे स्पष्ट करायला जातो आणि याला वाटतं हे स्पष्ट केल्यावरून हे सिद्ध झालं. वास्तविक स्वतः सिद्ध वस्तूचं वर्णन करता येत नाही, पण आम्ही ही एक प्रक्रिया अवलंबून तुम्हाला समजावून सांगतो, तुमच्या बुद्ध्यारूढ करायला पाहतो, आहे की नाही. एवम आश्रय आश्रितस्य एकरूपतया अखंड प्रत्यय स्वरूपा ही अस्य अनुभवा. अशा रीतीनं आश्रय आणि आश्रित हे अखंड एकरूप आहे आणि अखंड ज्ञानरूप आहे. अशा स्वरूपाचा जो अनुभव, बरोबर ना, त्यालाच काय म्हणतात, हाच याचा अनुभव आहे. आश्रय आणि आश्रयी भावाने एकरूपतेची प्रतीती हाच ह्या अमृत स्वरूप अनुभव आहे, बरोबर ना. प्रत्यय स्वरूपा ही अस्य अनुभव, हाच ह्या आत्म्याचा काय आहे, अनुभव. नाही तुम्ही म्हणाल की अमृत अनुभव, अनुभव म्हणजे काय, की याच्या ठिकाणी अगोदर तुम्ही मानलेले जे काही गृहीत कृत्य असतील त्या सगळ्या गृहीत कृत्या, बरोबर ना, त्या सगळ्या गृहीत कृत्यांचं अधिष्ठान समजून घ्यायचं आणि नंतर त्या गृहीत कृत्यांना किंवा अध्यारोपातील पदार्थांना बाजूला सारून अधिष्ठान मात्रावशेष ठेवणं आणि तो राहिला की त्याला आत्मरूपाने समजणं, हाच इथला काय आहे, अत्रही काय अस्य अनुभवा, हाच इथला अनुभव आहे. तस्माच्च अस्माकं सर्वस्वं वर्तते, म्हणून आमच्या ठिकाणी सर्वस्व विद्यमान आहे. तस्मात् तच्च अस्माकं सर्वस्वं वर्तते, हे आमचं सर्वस्व आहे.
तच्च अस्माकं सर्वस्व मूर्ती. आमचं सर्वस्व सर्वत्व काही नाही. जिथं आश्रय आणि आश्रय आणि आश्रयी ह्या भावविवर्जित असणारं स्वतःसिद्ध आमचं अनिर्वाच्य अवाच्य स्वरूप सच्चिदानंदाचं लक्ष, त्याला अवशिष्ट ठेवणं हेच आमचं सर्वस्व आहे. यांनीच आम्ही खरे राजाधिराज सम्राट आनंद सम्राट आम्ही यांनीच होणार. स एव गुरुआज्ञा. आणि अशी स्थिती राहणं हीच आमच्या गुरूंची काय आहे? आज्ञा. सा एव गुरुआज्ञा. आणि शिवशक्तित्वेनं तदेव शोभते म्हणून सांगितलं ना. पुढचं प्रकरण तसं येणार आहे. आणि शिवशक्तिरूपाने तीच आम्हाला गुरूंनी सांगितलेली आज्ञा आहे. आज्ञा म्हणजे ती कोणती? याला म्हणता येईल का नाही? असं म्हणतात ज्ञानम. हीच आमच्या गुरूंची आज्ञा आहे. आणि तदेव शोभते. आणि तीच या ठिकाणी काय होते? शोभून दिसते. त्या पुन्हा सांगतात तीच गुरु आज्ञा कशी आहे? अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. हीच ती गुरु आज्ञा आहे. निष्प्रंच पंच पदार्थाक जाण्यासाठी अध्यारोप अपवादानेच हे शक्य होईल. आणि ते शिवशक्तित्वेनं तदेव शोभते. शिवशक्ती जे काही समावेशन, बरोबर ना, किंवा पुरुष प्रकृती विवेचन किंवा समावेशन ह्या रूपाने तदेव शोभते. तेच शोभतं म्हणजे काय? ते शोभतं म्हणजे काय? आम्ही त्या ठिकाणी प्रकृती पुरुष यांच्या केलेल्या कल्पनेने जिथं प्रकृती पुरुष या दोन्ही नावाचा काय आहे? अभाव आहे. अशा प्रकारचं सच्चिदानंदाचं लक्ष, बरोबर ना, ते जे तत्व आहे ते राहतं आणि तदेव शोभते. तेच या ठिकाणी शोभून दिसतं. म्हणून सांगतात की गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.